हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी ही चिकनची अगदी झणझणीत अशी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे दह्यातलं चिकन मी बनवते आहे. नेहमी आपण मसालेदार असं चिकन बनवतोच, पण आज मी वाटण न वापरता दह्यातल्या ह्या चिकनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर हे 1.5 चमचा मी त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आलं लसूण पेस्ट घालून झाल्यानंतर आपण घालणार आहोत धना पावडर. तर ती 1 चमचा घातलेली आहे. त्यानंतर जिरा पावडर 1 चमचा. त्यानंतर ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ती मी 1.5 चमचा घालणार आहे. त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी, हळद घातलेली आहे 1 छोटा चमचा. आणि त्यानंतर हा कोल्हापुरी चिकन मसाला आहे, तोही मी 1.5 चमचा घातलेला आहे. त्यानं छान अशी तरी येईल आपल्या भाजीला. त्यानंतर हे दही आहे, तर आंबट दही आहे आणि पाव किलो आहे ते, म्हणजे अर्धा किलो चिकन असेल तर पाव किलो दही. त्यानंतर घातलेलं आहे मीठ चवीनुसार आणि 4 तमालपत्र घातलेले आहेत. बाकी मी खडा मसाला वगैरे काही घातलेला नाही आहे. आणि आता हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. सगळ्या चिकनच्या पीसेसला दही आणि सगळे मसाले छान असे लागले गेले पाहिजेत. तर मी आता ते चिकन मॅरिनेट करून घेते. तर बघू शकता आता चिकनला सगळा मसाला छान असा लागलेला आहे. आणि आता हे आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर 1-2 तास मुरत ठेवलं तरी त्याची टेस्ट नंतर खूप छान येते. तर मी अर्धा तास ते झाकून ठेवलं. त्यानंतर केली भाजीची तयारी. तर एक गॅसवर मी पॅन गरम करत ठेवला. त्यामध्ये मी 4 चमचे तेल घातलेलं आहे. या भाजीला तेल थोडं जास्त लागतं. त्यानंतर घातलेला आहे भरपूर कढीपत्ता. त्यानंतर हे 2 मोठ्या साईजचे कांदे आहेत, जे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. तर कांदा थोडा परतवला गेला की नंतर मी हे लसणाच्या 4 कुड्या पूर्ण घातलेल्या आहेत. तर मी ते आधी स्वच्छ करून घेतला आहे पूर्ण तो लसूण, आणि नंतर मी तो फोडणीमध्ये घातलेला आहे. तर आता कांदा आणि लसूण थोडासा परतला गेला की नंतर मी त्यामध्ये टोमॅटो घातले. तर हे टोमॅटो मोठ्या साईजचे 2 टोमॅटो आहेत, ते पण मी अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. तर आपण यामध्ये वाटण काही एक वापरणार नाही आहे. कांदा टोमॅटो असंच बारीक चिरून घेतलेला आहे. तर आता टोमॅटो कांद्याचं तेल बऱ्यापैकी साईडला सुटायला लागले. तर आता त्यामध्ये आपण घालून घेऊयात मॅरिनेट केलेलं चिकन. तर आता हे चिकन मी सगळं पॅनमध्ये घालून घेते आणि आता ते करायचं आहे छान असं मिक्स. तर कांदा टोमॅटो छान असं त्यामध्ये मिक्स होईल इतपत आपल्याला ते सगळं परतवून घ्यायचं आहे. तर साधारणतः मी 1 ते 1.5 मिनिट छान असं ते मिक्स करून परतवून घेतलंय. बघू शकता तर छान असं ते मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आता ते भाजी शिजण्यासाठी म्हणून आपण पाणी, तर मी अगदी थोडंसं पाणी यूज केलं आहे, की आपला जो बाऊल होता तो धुवूनच मी 1 कपभर फक्त पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला यामध्ये काही जास्त असं पाणी घालायचं नाही आहे. दह्यामध्ये वगैरेच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर आता पाणी घातल्यानंतर मी हे सगळं छान असं एकजीव करून घेते. त्यानंतर घालायची आहे वरून कोथिंबीर आणि ठेवायचं आहे झाकण. झाकण ठेवून मी साधारणतः 15 मिनटं मी अगदी मीडियम गॅसवर हे ठेवलं होतं आणि मधून एकदा झाकण काढून एकजीव करून घेतलं, मिक्स करून घेतलं म्हणजे चांगलं, आणि परत एकदा त्यावर झाकण ठेवलं आणि असं मी 15 मिनटं ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे. तर त्याचं बघू शकता तुम्ही, त्याला पाणी वगैरे भरपूर सुटलं. आपण पाणी थोडंसं घातलं होतं आणि दह्याला वगैरे पाणी सुटतं, चिकनला पाणी असतं. तर त्यामुळे छान अशी त्याची ग्रेव्ही रेडी झालेली आहे. तर बघू शकता आता आपलं चिकनही छान असं शिजलं केलं आहे. तर मी आता ते एकदा तुम्हाला चेक करून दाखवते. तर अगदी मऊ असं आपल्याला ते चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता हाताच्या साहाय्याने अगदी सहज ते तुटतंय, म्हणजे आपलं चिकन छान असं शिजलं गेलं. मी आता ते एका बाउलमध्ये काढून घेते.
तर हे चिकन आपण पराठा असो, चपाती, भाकरी किंवा अगदी राईससोबतसुद्धा खाऊ शकतो. खूप छान अशी टेस्ट येते आणि लसणामुळं तर त्याला अजून छान अशी टेस्ट येते. तर एकदा नक्की ट्राय करा. तर मी आता त्यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून गार्निश करून घेतलेलं आहे. तर ही अगदी झटपट बिना वाटण तयार होणारी चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.